वाल्मिक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि त्यानंतर परळी शहरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडचं कुटुंब आणि समर्थक देखील बचाव करण्याचा प्रयत्न करतायत, धरणं आंदोलन करतायत। या सगळ्या गोष्टी वेगाने घडताना आपण आज दिवसभरामध्ये पाहतो आहोत आणि या सगळ्यामुळे आता हे सगळं प्रकरण कुठल्या दिशेने चाललंय हा प्रश्न आहे। आपल्यासोबत बीडचे खासदार आहेत बजरंग सोनवणे। पहिली गोष्ट तर मकोका अंतर्गत जी कारवाई केलेली आहे याची मागणी होत होती। नाही, मकोका अंतर्गत सर्वांची मागणी होणं हा प्रकार तर होता, पण मागणी कुणाची काय आहे किंवा काय याच्यापेक्षा महत्त्वाचं काय असतं तर पोलीस यंत्रणेचा तपास आणि पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये जे सापडतं त्याच्यावर कारवाई होते आणि पोलीस यंत्रणेला ही कुठेतरी दोषी सापडले असेल त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी ही कारवाई केली असेल आणि पोलिसाच्या नंतर त्यांनी कोर्टात पण प्रेझेंट केला आणि कोर्टाने पण तशी परवानगी दिलेली। कोर्टावर काय बोलावा हा कोर्टातला विषय आहे। त्याच्यामुळं मी आता झाला हा एक मकोका अंतर्गत कारवाईचा, त्यानंतर विषय आहे तो म्हणजे हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे का? नाही, मकोका लागला याचा अर्थ काय तर या सर्वास्वी आपल्या माध्यमातूनच मी बघतोय की संघटित गुन्हेगारी आणि खुनाचा कट रचण्यामध्ये यांचा सहभाग याच्या अनुषंगानेच त्यांना मकोका लागलेला आहे। त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येते असं म्हणतात। त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन हत्येमध्ये देखील वाल्मिक कराड यांना आरोपी केलं जाईल? नाही, मी म्हणायची गरजच नाही। मकोकाचा अर्थच आहे की त्याच्यात ते ॲड झालेले आहेत। म्हणजे याचा आत्ताचे जे तुमचं बघतोय मी माध्यमातूनच बघतोय, ज्या वाहिन्या दाखवतात त्या वाहिन्याच्या याच्यातून मी बघतोय त्याच्या अनुषंगानं प्राथमिकदर्शी तरी माझा असा अंदाज आहे की त्यांनी डायरेक्टली म्हणलेलं आहे पोलिसनं की यांचा ही जी खून झाला किंवा हा मर्डर झाला याचा कट रचण्यामध्ये यांचा सहभाग आहे। याच्यामुळं आम्हाला मकोका लावलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा ताबा पाहिजे किंवा काय जे कोर्टात प्रेझेंट झालं याचा अर्थच तो आहे। वाल्मिक कराड यांची आई, त्यांचं कुटुंब देखील समोर आलेलं आहे। त्यांचा बचाव करण्यासाठी त्यांच्याकडून देखील काही दावे केले जात आहेत। नाही, आता आईंच्या बाबतीत मी बोलावं असं मला वाटत नाही, कारण शेवट ती आई आहे। ते आईंचं हृदयाला पीळ बसेल किंवा मुलांना असं झाल्यामुळं त्यांचं वय पण जास्त आहे, त्याच्यामुळे आईवर मी काही बोलणार नाही। आता बाकीचे जी कोण काय करतात त्याचा विषय वेगळा आहे, आईंचा विषय वेगळा आहे। आता वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे, तुम्ही म्हणताय की अर्थातच ही यामुळे झाली आहे की हत्येमध्ये त्यांचा सहभाग पोलिसांना आढळला असेल। त्यानंतर पुढची मागणी आहे ती अर्थातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। नाही, मला कुणाचा राजीनामा मागायचा नाही किंवा कुणाला काय बोलायचं विरोधकांची नाही। विरोधकाची मागणी जरी असेल किंवा कुणाची मागणी काय याच्यापेक्षा माझं म्हणणं काय, पहिल्या दिवसापासून फर्स्ट डे पासून मी एकच बोलतोय, या खुनाशी निगडीत जे कुणी आहेत म्हणजे त्याच्यात कुणी असो ते जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या खून करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि शेवटपर्यंत मी झटत राहणार। माझा म्हणजे खूप प्रयत्न करणार। धनंजय मुंडेंचा काही संबंध आहे? मी याचा कुणाचा संबंध मी आहे म्हणणं किंवा नाही म्हणणं याच्यामुळे विरोधक मागणी करतायत त्यांच्या राजीनामे। नाही, तो ती ज्याचा त्याचा भाग आहे, पण मी खासदार म्हणून माझा काय भाग आहे किंवा माझा काय रोल आहे तर माझं एकच म्हणणं आहे, या दृष्टिकोनातून आता जर यांचा त्याचे जे संबंध असेल तर ऑटोमॅटिक होईलच ना। आता जर हे 302 मध्ये आले असतील, ह्यांना मकोका लागला असेल तर त्यांनी सांगितलेलं हे माझे जवळचे किंवा माझे काय संबंध किंवा काय हे यंत्रणा दिसणारच आहे ना। त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक जी गोष्ट होणार त्याला मी कशाला काय बोललं पाहिजे, मी बोललं पाहिजे असं मला वाटत नाही। ह्यांचा जर ऑटोमॅटिकली संबंध असेल तर ते उघड होईलच ना। आणि दूध का दुधावर पाणी का पाणी त्यांनीच म्हणलेलं आहे। या सगळ्यानंतर परळी शहरामध्ये बंद पुकारण्यात आलाय, तर त्या ठिकाणी तणाव असल्याचं जाणवतंय। तणाव बिनाव काही होणार नाही। बीडचे पोलीस अधीक्षक जे आलेले आहेत ते खूप खामके अधिकारी आहेत, ते बरोबर करतील आणि तिथं त्यांचं लक्ष असेल। तणाव वगैरे काही नाही आहे। काही समाजकंटक लोकांनी जाऊन दुकानं बंद करा असं सांगितलं। ती व्हिडिओ तुमच्या वाहिनीच्या माध्यमातूनच बघतोय मी की जे काही 10-20 पोरं आहेत ते बंद करा म्हणतायत। त्याच्यामुळं बिचारी तिथं परळीत अगोदरच भयभीत वातावरण आहे ना, त्याच्यामुळे लवकर आपलं शटर खाली करून पळाले असतील बिचारी। ते काय तिथं परळी म्हणजे गुंडांचं राज्य झालं होतं ना अगोदर, त्याच्यामुळे तर हा प्रॉब्लेम झाला आहे ना। त्याच्यामुळे परळीमध्ये हा विषय चुकीच्या पद्धतीनं झाला गेला। ठीक आहे, आता आहे परळीत जे काय केलं असेल ते अधिकारी त्याला कंट्रोलमध्ये घेतील। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण दीड महिना पाहतोय की मराठा विरुद्ध ओबीसी असं एक चित्र निर्माण केलं गेलं असं म्हणायला वाव आहे, कारण दोन्ही बाजूंनी त्या पद्धतीने प्रयत्न झाले आपापलं राजकारण करण्याचा। तर ही परिस्थिती पुन्हा नॉर्मल करण्यासाठी तिथले खासदार म्हणून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, हे जे कुणी करीत असेल जातीमध्ये तेढ निर्माण, ती संस्कृती आमच्या बीड जिल्ह्याची नाही आहे। पहिला मुद्दा
कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा रघुनाथरावजी मुंडे साहेब मागच्या काळात असतील, या सर्व ओबीसी वंजारा समाजाच्या लोकांना मराठा समाजाने मतं देऊन लोकप्रतिनिधी केलं. जिल्ह्याचा नेता, महाराष्ट्राचा नेता, देशाच्या नेतृत्वापर्यंत आदरणीय मुंडे साहेब केले. त्यावेळेस तर मुंडे कधी मराठा समाजाने त्यांचा तिरस्कार केला नाही किंवा तिथं वंजारा मराठा असा वाद नव्हता. आत्ताच या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळापासून थोडासा झाला आणि जातीवादीवर बोलायसारखा विषय नाही. कुणीही जातीचा रंग याला दिला नाही पाहिजे. जातीचा रंग आता ह्या विषयात मला आज बोलता येणार नाही, पण जातीचा रंग कोणला गेला असं वाटतं? जातीचा रंग कोण देते? तर ज्याला राजकारणामध्ये काम करण्याची ताकद त्याच्यात राहिलेली नाही आणि आपला राजकीय बेस कुठंतरी बाजूला गेला तर जातीचा बेस आणला पाहिजे असं ज्याला वाटतं ते करतात. तो आमचा बेस नाही आहे. आमचा बेस लोकात राहणे, लोकात काम करणे असल्यामुळं याला जातीयचा रंग कोण देते? आणि या प्रकरणातसुद्धा आमच्याकडून तरी, माझ्याकडून तरी कधी जातीयतेचा रंग द्यायचा प्रयत्न केला नाही. मी कधी जातीवर तुमच्याकडून झाला असं नाही, पण हे जे काही झालंय वातावरण तर ते पुन्हा नॉर्मल करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आणि त्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे? असे आहे की गुंड प्रवृत्ती ते गुंड प्रवृत्ती, ते कुठल्याही जातीचे असोत, कुठल्याही धर्माचे असोत, गुंड प्रवृत्तीचे हे लोक होते आणि हे सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एकत्रितरित्या मोकोका लावण्याचं अभिवचन सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि ते नक्की लावतील आणि पोलीस यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने तपास करेल असं आज मला वाटतंय. पण या सर्व गोष्टीतून एकच आहे की ही जी जातीयतेचा तेढ जे झाला की एक ही या समाजाची होते, या समाजाचा मारला, या समाजाच्या लोणी मारला, हा जो विषय झाला आहे तो थांबला पाहिजे. मी सकाळी सुद्धा मला वाटतं एका ह्याची बोललो वाहिनीशी की बाबा ह्या विषय जो आहे तो थांबला पाहिजे, हा विषय नाही झाला पाहिजे. आमच्या बीड जिल्ह्याची संस्कृती अशी आहे की साधू संतांचा जिल्हा, सर्व गोष्टी त्याच्यामुळं या गोष्टीतून आपल्याला सर्वांना अगदी ताकदीनं एकत्र यायला सर्वांना पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित येऊन गुंद्या गोविंदानं पहिल्यासारखा जिल्हा आपला पूर्वपदावर आपली कायदा सुव्यवस्था आली पाहिजे यासाठी काम करायचं माझी जिम्मेदारी लोकप्रतिनिधी म्हणून ते पण मी करेन. धन्यवाद. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.